बाहेर शेट आपण परवा दिवशी ट्रीटमेंट केली. परवा दिवशीच की 3 दिवस झाले. तर खुशखबर आपल्या माझ्या शेटवर फरक पडलाय. माझी शेट बिना बेडग तिथं बिना नेता त्याने त्या डॉक्टरनी फोनवरून आम्हाला पर्याय सांगितला. इकडे आणायची गरज नाही, कशाला खर्चात पडताय. तर म्हणलं काय पर्याय करायचा. ठीक आहे, आता पुढे व्हिडिओ शेअर करतो तुम्ही काय केलाय पर्याय. तो पर्याय करा. भाजी एकदम व्यवस्थित होतोय. आता तुमच्या डोळ्यात दिसत बघा. पहिला इथं असा ठेवला की गाडी बसत होता खाली. ती बघा काय नाही. काल परवा दिवशी नुसतं दाबलं तरी गाडी खाली बसायचं, हात ठेवला तरी बसायचं. काय म्हणजे किती ह्याला फरक आहे. आयुर्वेदिक उपाय आहे. तर शेट झाले ती व्यवस्थित. आता व्हिडिओ सुरुवात आपल्याला इथनं करायचे. भाज्याला नेल्याला आपण भाज्याला नेणार होतो आदमापूरला या 2-3 दिवसात. आणि आदमापुरात आणल्यानंतर फेरं टाकणार होतो. तर काल काय झाला विषय, भाज्याला आत घ्यायला लागलो आम्ही. घ्यायला भाजी एकदम बसला खाली. पाहिजे शेत म्हटलं बसला कसा काय एकदम खाली, काय माझं लक्ष नव्हतं. परत आम्ही ताप टाकली बघितलं तर पहिला तसा भाज्या करत होता. ते ताप झाला की बसायला खाली. तसा मी बसायला लागला खाली. मग म्हटलं काय करायचं तर टेन्शन आलेलं आता. आता कुठं फेरं टाकायला मला त्याला लागलं तर आणि चालू झालं. काय आपल्या भाज्याला मागे लागले काय माहित नाही. तरी पण सुट्टी नॉट भाज्याला भाज्या जमतोय का मी जमतोय का बाहेर शेट जमतोय हे पहिले चॅलेंज लागल्या. भाज्यात माझ्यातून भाज्यात बघ्या भाज्या कोण जमतोय. आता मागचं काय आहे एक नाही दिवस आहे तर भावा. फक्त ते परत आम्ही आयुर्वेदिकला फोन लावला त्या दादाने. त्या दादाने आधी सांगितलं परत जर असं झालं की एक उपाय सांगतो तुम्हाला, तो उपाय करा. तिकडे याची काही गरज नाही आणि काय त्याचं टेन्शन म्हणजे काही घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. 8 दिवसाचं भाज्या क्लिअर होती. मग ते उपाय तो सांगितला आहे. तुम्ही पुढे शेअर करतो काय उपाय सांगितला आणि काय केला. तर आधी सुरुवात करेल व्हिडिओची. आपण सांगितलं फॅमिलीला व्यवस्थित काय झालं प्रॉब्लेम होती भाज्याला. आणि टेन्शन आलं म्हटलं आता. आणि काय आधीच काय म्हणते ती कशात काय राहायचं वर म्हणजे आधी तिकडे जावं आरोग्यला. पण त्या दादाने सांगितलं काही गरज नाही आला. ते उपाय सांगितलं केला आपण भाज्या. आणि वगैरे आता मस्त टाकल्या फ्रेश आहे. दररोज वगैरे काय नाही, फक्त तेवढाच प्रॉब्लेम. आता हा ठेवलाच बाकी खाली. आता एक आज केला उपाय 4-5 दिवसात मध्ये पूर्णपणे ते कव्हर होते चालते म्हणजे. मग परत त्यानंतर आम्ही आदमापूरला घेतो दर्शन घेऊन बाळूमामाचे घेतो. बाळूमामा तिथं सांगतो काय ते मागताय तेवढं जेव्हा घालू. कारण की लई विचारायच्या मागे काय त्याच्यात मागता लागेल एवढं काही कळना. त्याची पण चुकी आहे. तिथलं तो पळून आला का ताप लागलेला 1-1.5 किलोमीटर तापतच पळून आला. त्यामुळे तो झाला असेल असं वाटतंय. असं केलाय पर्याय आता. त्याला हे शेअर करायचं आम्हाला लई काम आहे अजून. आम्हाला आता माळा जायचं ठिबक करायचं आहे. ठिबक वगैरे सगळं झाल्यानंतर मैदान करणार आहे. कमिटी त्याला भरपूर तुम्ही मैदान का करत ना मैदान आधी काय मग बैल चालतं ते. कारण की घरातलं पण बघायला लागणार नुसते बैल पण चालणार नाही. काय रे तुझी अवस्था. कुठं लोळायचं एवढा सुटलाय बहुतेक रात्री काय भरलाय सगळ्या ह्याच्यात. हे रे ऊन पडलं तर धुवूनच काढतो तुला आज. कलर लागलाय नाकाचा बदलाय. तांबडं दिसायला लागले नाक म्हणजे केस. ऐ खायला का चाललंय तुझं. चला घेतो का या बाहेर आता. आज आवाळ पण आले काय कळना तरी पण घ्यायच्या बाहेर. आला पाऊस तर आत घ्यायचे. केलं पाहिजे बघी करायचं चलतं. हे आत्ता तर टाक्या बघ वैरणीचा प्रॉब्लेम झाला आहे. कारण की बाहेरचा माझा असा विषय चालू आहे. त्या टेन्शन दिलं आम्हाला ह्या साहेबांनी. त्यामुळे जरा काही काल आम्ही परत शेअर करतो बोलायची पण कंडिशन नाही. तर आता वैरणची जुळणी केली पाहिजे. वैरण संपले नव्हता. मग वैरण ती आपण मका घेतला तिकडं जायला अजून 2-3 पोरं पाहिजेत. तर आज 2 कार्यकर्ता आजारी आहेत. त्यामुळे म्हटलं इथं आपल्या बांधव आहे जरा गावात ते आता पुरतं टाकावं. मी गावात टाकस तो वर काय डोकं चालते का बघ्या. मग संध्याकाळी तेच की गावात तोडत अख्ख्या गावात टाकायचं. जर ती गावात आणली गावात ही मिक्स घातलं तर आत्ता भागल संध्याकाळचं भागल. हा मिक्स घातलं. चला घेऊन येऊया. काय करूया पट्टी करून घाल्या हिथं बाहेर नाही मग आतच घातली. आतलं धुतलं की आता सगळं अख्खे टाकायचं. संध्याकाळी काय कुठे करायची त्या ह्याचं गावात घ्यायचं आहे बाहेर डोक्यात. माळाला जाऊन ठिबक करायचं आणि भाज्याचं एक शेअर करायचा तुमच्या बरोबर. आपल्या भाज्या शेटनं पुन्हा एकदा टेन्शन दिलंय. कारण एवढं पण नाही असं टेन्शन म्हणजे एवढा लोड नाही.
ती पण शेअर करतो नक्की काय प्रॉब्लेम झाला भाज्याला. चला खरं आधी महत्वाची वैरण. हात करते काय वैरण काढायचं लागतंय. तर सगळ्यांनी आता वैरण टाकली. काय होते कोण होतं रे? हा मोठा नव का? भैया शेटन मी आलो माळाला. भैया गावात आले चांगलं. त्याला ठिबक पाहिजे आता. आणि रुई न्यायला आलो कारण की हे औषध आहे आपल्या भाजीसाठी. ओकेच त्याचा चिक जाईल ना का? हा अंगावर पडला तर अंगावर पाडू नका. लई असते हार्डा नाही. बरं चला आता घेतलंय आम्ही. हे बघा चिक कसं आहे ते. आता भाज्या शेटला औषध आहे एक प्रकारचं आयुर्वेदिक. डम्पिंग संगच घ्यायला लागणार आहे का? नाचणार बैल बघा तुम्ही. पोरं बघितले ते बघितलं ना हैदराबाद करत मला पडल्या शेवट फटवा येणार. काय काय कांदे मिळते ते आहे का? ठीक करू घे ठिबक करूया मग थोडी. आता ही चटणी केली की पुन्हा थोडं लावायचं. हां पुढल्या साईडनं पुन्हा तिकडे लावायचं. ह्या ती कसं लावले बघा आम्ही पावसाळ्यात. तिथं महाळा शेड. तिथंपर्यंत हा महाळ शेड वाचलता आपलं. मला कोण लक्ष देणार भैया? आपण कशाला आता तिथं पण काय एवढं कोण काय लक्ष देत. आता इथे आता आम्हाला बघा वनसमोर 2 पोरं बोलवली ती मदतीला येतो म्हटली ती ठिबक घेतो हातरून. ही एवढं ठिबक केलं गांधरीच केली मग मैदान चालू करणार आहे. त्यामुळे जर आम्हाला समजून घ्या आधी कामं महत्वाची. नुसती बैल करून चालणार आहे का? घरातली वाढायला लागली मग तिथे तू ठिबक कर सगळ्या राहणार आणि कुठं जायचं तिकडं जा. काय विषय नाही. मग मला आधी कामं करून घेतो सगळी. आता काय झालं पाऊस उघडला आता हा नाही. आता बाबरे तर काय आम्ही पळवणारच मैदानात. काय विषय हा हे काय पळवायच्या टायमिंगला. चला तर फोन लावलाय आरग बेड घेते. आता ती सांगतील तसं आम्ही हे करणार आहे. लय खिजवू नका. खिजवली बघा उचलते ती का? कारण की काल म्हणली ती डागाच्या आधी फोन करा. पाहिजे कसा बैल बसतोय खाली जाग्यावर लापाकतो या. उचल ना गे ती सुजल्या झाली ती पण सांग्या. बोटाचं कांड बैल जागेवर लापाकतो तिथं. आडवी रेस किती वाढायला सांगितले ना? नाही बुडका की भैया. तर हे डॉक्टरच्या सल्ल्यानं चाललंय हे सगळं. असं नाही की आमचं पराक्रम चाललाय. तिनं मोठा बुडका की भैया सांगतो. घेतो की आधी पुसाट तर रेषा असू दे मग. मार्कर नाही करा का आधी? भाज्या काय म्हणतोय बघ. भाज्या म्हणतो तू तर दमतोस का मी दमतोय बघ्या. दोघात आमच्या पैज लागले. मी नाही दमत भाज्या तू दमशील तर तुला साळा करणारच. होय तर हे बघा हे चिक कोयताला घाता म्हणते तुम्ही आणला. थांब की मी धरतो थांब आता काप. बोटाच्या कांड्या आधी एक तर सोडून चिकला का आला बघ त्यात बघा. बोटर बसतील 5 रेषा सांगितले. 5 रेषा बोटाच्या एक तिकडे एक तिकडे हा नाही. ही एक बोट इकडं एक बोट तिकडं. भाज्याला असा बांधलाय डम्पिंगला. त्याचा काय रिझल्ट असेल रे भैया? ठीक आहे भैया. लपतोय तेवढा जर झालं तरी मान्याचे
ती बंदच कर चापला चिकन होय घे ठीक आहे ओके हा असं चिक लागला पाहिजे हां तेच वाजतंय त्याला आणि 2 दाखवे पाहिजे आईला म्हटलं पानात लई निघतो चिक बोट लावली चालत नाही काय लागणार नाही म्हणा त्यानं कसं लागलं आपल्या बोटाला त्याला असं चिक लागलं हा हे बरोबर लागतो चिक का देऊच्या सगळं अजून पाणी घेऊन ह्यातलं की तोडून त्याला चिक पडली आता बोटाचं कांड म्हणजे असलं झालंय तिथं मला एवढंच का तिथे येणार अशा 5 रेषा वाढायच्या आहेत तर ही आरग बेडमध्ये आम्ही फोन लावलेला त्याने सांगितलं असा असा विषय झाला आहे कारण त्याने तिथं सांगितलेलं आम्हाला जेव्हा ह्याला ट्रीटमेंटला नेलेलं तेव्हा फोन आला त्यांचं बरं झालं अरे बाई अंतर घेतलं नाहीस दादा चिक लावायला लागलोय हा ती काल फोन केलेला बघा भाज्याला बरं बरं आणि किती दिवसात फरक पडेल किती दिवसात फरक जाणवल म्हणलं किती वेळा लावायचं काय एकदाच धुवायचं कधी मग 8 दिवस आंघोळ घालायचं नाही काय मग एका जागेवर राहू दे बांधून का चालतं लावायला लागलो चिक म्हटलं फोन करावं तीच की चिक लावायला लागलो म्हटलं फोन करावं तुम्हाला नाही हो वाढतो की हा चालतं पडेल ना का फरक चालतं बाकी काय नाही ती नक्या तुम्ही टाकलेली का ती नक्या टाकलेली का तुम्ही त्याचा फरक पडलाय चांगला नक्या काळ्या वगैरे पडले त्या म्हणजे नक्या स्ट्रॉंग झाले ते आता बाकीचं काय नाही प्रॉब्लेम हेच तेवढा आणि चालू झाला हो वाढायला लागलोय हा बोल की मिस कॉल पडला नव्हता अमोल दादा फोन केलेला बरोबर काय नाही मानीला कामाला बोलवायचं होतं कुठे गेलं कोणाष्ट रावले दोघं नाही मला देवराजन दोघं ती गेले का दिसली ती हो लावलं मामा काय म्हणतोय कुठं गेलं घोबाड म्हणते कोण बाहेर घेतलं नाही काय नाही चल की रोई घेऊन येऊया हा हे काय बघ आत्ताशी 3 रेषा झाले ते ओढून अजून 2 रेषा वाढायच्या त्या तर भाजी शेटचा आपला विषय आहे भाज्या घेऊ नको आम्ही आहे तुझ्यावर पिल्या काय आत्ता फेर काढायचं म्हटलं त्या 2-3 दिवसात म्हटलं बाळूमामाला जायचं आणि फेर काढायचं भाजी शेटला बाळूमामाचं दर्शन घेऊन आल्यानंतर तर काल बैल आज बांधताना असं जरा एकदम बसल्या गेलं केलं लापाकाला म्हणजे पाहायला करत होतास मग लक्ष गेलं बाह्य शेटचं डेपुडीचं परत मग आम्ही ताप घातला दाबून बघितलं मग खाली बसायला लागला परत आरग बेडगला फोन लावला आरग बेडगला फोन लावल्यानंतर ती म्हणजे काय टेन्शन घेऊ नका एवढं भिण्याजोगं नाही सांगेल तो एक पर्याय करा आणि तिकडं पण याची गरज नाही 4-5 दिवसात 100% फरक पडतोय भाजीला तसं झालं म्हटलं आता तिकडं आणि ती म्हणते की ती म्हणाय का पाहिजे दुष्काळ 13 महिना तसं काम झालं झालं म्हटलं आता 5 रेषा वाढायच्या चालू आहे बघा ह्या अशा 1 2 3 4 झाल्या 1 रेष राहिल्या आणि एक 5-6 दिवसात फरक पडावं म्हणली ती 5-6 दिवसानं झाला आता धुवा म्हणली ती आंघोळ घाला तोपर्यंत घालू नका आणि आज लय काम आहेत भैया आपल्याला ठिबक करायचं आहे या राकेश भाऊ लय दिवसात ना आला सर बाजार कशासाठी करताय का मन करताय संसार संसार काय ते गाणं आहे की अरे संसार संसार लग्न करू नका लवकर यासनी सांग हे एनपीडे यासनी
लवकर करा ना सेटलमेंट व्हान मग करा. हा आता कसं बरं झालं तर बरं मोठी काय लागले काय सेटलमेंट पण नाही पण आलं सेटलमेंट लागलेलं नाही पहिला बसत होता का लपकत होता का तसं करायला लागला ते का करायला लागला काय टाप घालून पळाला का टाप घालून परवा दिवशी 1.5 किलोमीटर सुटून आला कुठे कॉलेज बसून फेरायला काय नसते बाळूमामा दर्शन घेतल्याशिवाय नाही नेत औषध ट्रीटमेंट झाली ना ती झाली सगळं झालंय बघ आता तोवर हे झालं मग ते तिकडे फोन लावलेला आरोग्य बेडला त्या दादानी हे पर्याय सांगितलाय म्हणजे टेन्शन घेऊ नका मध्ये ते सगळं तो मला काय म्हणायचं ती उठले का तुम्ही आता तरी हा ते सुकलंय ते डाकतील माहिती आहे का तसं डागायचं चाललंय थोडक्यात म्हणून तुला ये म्हटलेलं काय तू येणार झालं आता माल तर घेतला पाहिजे ना शेट आलोय की नाही आलेला म्हटलं भाया ना बरं भैया बघा गावतीस ते पक्या काय गावत नाही तिथं तर काढूया बाहेर सुकले आता पाणी पाजले तू काय करतोस आज बोल मला आज जायला धंद्यात माशाला निघाले आज पहिल्यांदाच हो कावा मारायचा औषध माशाचा व्हिडिओ सोडूया काय बाय मी अजून ठेवला या पेंटिंगला आपण धरा गेलेलो काय झालं सोडलं काल फोन कराय मग 5 रिक्षे झाले तोडून 1 2 3 4 5 फोन आता तूच माझा नंबर घे पण बाहेर माझ्याकडे येत जा माराय काय अवघड नाही औषध मारायचं तुझ्या तू तर चल किती रुपये पंप किती रुपये पंप 60 रुपये आहे 50 मारायचं आपली ओळखी द्यायची म्हणून 50 रुपये पंप 10 पंप मारले की किती रुपये झाले गावात 2-2.5 तासात 500 आणि बोंबले थेट कुठं पहिलं होय अरे विचारत आहे मी आता कसं कमी होते माझा 1000-1200 असते ती रोजची आणि गोट्यात आणि काम लागलाच नाही पैसा आता मी सकाळी बघा 300 हजार पाडणार आली त्या गोट्यावर काय असते हो सकाळी 6 वाजे पण दुट्टी असते माझी आता काय पुढं आता निघाली माश्याला चिंगळ्या धरणार दावण नावाय जाणार नदीला बघणार कसं कसं 2 दिवसात खेळ होती नाही झाला तर आपला पंप खायच पाठीला कुठली पण काम असले ना जायचं नाही पण उपटायचं चल बाया शेट झाल्या 5 रिक्षा झाली ते 1 2 3 4 5 चलो बाजी सेठ चलो अब खाना खाओ चिक्यासारखा दिसणारा चिक्याचा जोडीदार आलाय बघा चिक्या टिक्या चिक्या चिक्या अजिबात त्याचं काही काढून देत नाही सुटलं अजिबात चल चिक्या गो माझ्या शेट आपण परवा दिवशी ट्रीटमेंट केली परवा दिवशीच की 3 दिवस झाले तर खुशखबर आपल्या माझ्या शेटवर परत पडलाय माझी शेट बिना बेरड का बेडग तिथं बिना नेता त्याने त्या डॉक्टरनी फोनवर आम्हाला पर्याय सांगितला इकडे आणायची गरज नाही कशाला खर्चात पडताय तर म्हटलं काय पर्याय करायचा ठीक आहे आता पुढे व्हिडिओ शेअर करतो तुम्ही काय केलाय पर्याय तो पर्याय करा भाजी एकदम व्यवस्थित होते आता तुमच्या डोळ्यात दिसतो बघा पहिला तासा ठेवला की गाडी बसत होता खाली बरोबर काय नाही काल परवा दिवशी नुसता दाबलं तरी गाडी खाली बसायचं हात ठेवला तरी बसायचं आहे म्हणजे किती ह्याला फरक आहे आयुर्वेदिक उपाय तर शेट झाले ते व्यवस्थित आता जय बाळमामा दर्शन घेतो एवढं आणि साहेबांना फेरा काढतो मस्तपैकी फेरा काढते की मैदान चालू आणि महत्वाचं शेअर करायला काल माझ्या एखादी कमेंट आलेली परवा दिवशी ह्याच्या व्हिडिओची आपला बाबऱ्यानं तुम्ही मोडला बाबऱ्याच्या फेऱ्यात तर एका नगोडाने कमेंट केली की त्यांची हिंदी केसरी युट्यूबवरच हिंदी केसरी होणार माझ्यातर्फे आत्ताच बहाल हिंदी केसरी किताब युट्यूब कडून म्हटलं ही कमेंट वाचली त्याला आपल्या चाहत्याने दिला नाही ते सोडून विषय काय
त्या भावाचा कुठला हिंदी केसरी बैल असेल आतापर्यंत झालेला असं बहुतेक, त्याशिवाय तू तसा बोलतोय है ना? असं शेपाट आहे का ते एकदा बघा ते काय विषय काय बरं असं ते काय आता असला असला काय त्याला त्याचा त्याला घरात अशी 10 जण पाहिजे तेच हो सगळेजण गोड गोड म्हणायला लागले आपण पण आपल्याला पण कळणार नाही होय म्हणजे असं दादा धन्यवाद तुम्ही आम्हाला हिंदी केसरी किताब दिल्याबद्दल येऊ का? होय तर एका दादाने कमेंट केली रिप्लाय दिला की अहो दादा फक्त सुंदीने अजून आतापर्यंत 15-20 मैदान नुसती केली ती हो तुम्ही असं बोलायला लागला शेवटी त्याच्या मनात आलं ते बोलणार आणि एक विषय आपण सोशल मीडियावर असल्यामुळे आपल्याला काही बोलता येत नाही हो तर कसं म्हणते एक म्हणा आणि म्हणावं हिंद केसरी व्हायला काही टाइम लागणार नाही पैसा देऊन बैल टॉपची घेऊन कोण पण हिंद केसरी होईल घडवायला किती गांड घासायला लागत्या ते पाळून बघ म्हणावं एक गांड आणि महत्वाचं काय हे शेट आपण घेतला आता ह्याची कंडिशन काय हो तरी आता याच्या मागे काय लागत आता ते देवालाच माहिती तरी पण आम्ही प्रयत्न करतोय असं नाही की एखादा ह्या ठिकाणी दुसरा मालक असतं तर मागे बाजार बाजार गेला असता कशाला ठेवतोय पण असं नकोच महिन्याला आजारी पडतोय बरं पळत पण नाही सगळं नाही पळू दे पण ह्याच्या आशीर्वादानं पुढे एखादं भविष्यात घडत होय म्हणून तर ठेवला आम्ही काय व्हावं लढायला लागली विचार तरी आम्हाला काय वाटत नाही हो टेन्शन झालं उलट याला कोण काय बोलतोय तर मला इतका राग येतो माझा तेच की लय मला ठेवायला करतो आणि माझ्या बाबतीत प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो म्हणजे कसं असते प्रत्येकाचा तो गुण असतो दाखवायचा वेगळा असते खायचा वेगळा असतो तसं आमचं पण बऱ्यापैकी असतं म्हणजे आम्ही सोशल मीडियावर असल्यामुळे आम्हाला जरा नमतच घ्यायला लागतं लय स्पष्ट मारून चालत नाही होय आता जे ह्या भावानं कमेंट केली माझ्या डोसक्यात रिप्लाय द्यावा रिप्लाय दिला तर त्याला प्रत्युत्तर येणार परत त्याला प्रत्युत्तर वाढत जाणार हो मग ते आपण आपलं काय म्हणतो शेवटी आपण सोशल मीडियावर बोलणार तेवढी कॅपॅसिटी पाहिजे आपल्याकडे होय आणि या सोशल मीडियामुळे आणि नंदीच्यामुळे भरपूर फरक माझ्यातून पडलाय सगळ्यांच्यातून फरक पडलाय का म्हणजे आपण बिझी राहतो कशात तरी डोसक्यात काही दुसरं विचार येत नाही पहिलं नंदी नव्हतं काय पण बोंबलत इकडे तिकडे काय पण मध्ये आज बाबा निवांत आहे काय करायचं सांगितलं नाही असं आणि ह्याच्यातच आनंद आहे आपल्याला आणि सगळ्यात मोठा आनंद घेऊ आहे बघा मी सकाळी आलेले त्याला असं चापचून बघितलं आठवडे डोसक्यात होय झाली त्यांना बघा होय बसायला लागलं बसत नाही आता विशेष टाप घातली तरी बसायला एकदमच खाली टाप घालतं मला असं टाप पाहिजे हो आता बघा माझ्या मग तुला कोण सांगते रे टापच पळायला हा दिल्या रे टाप पुढे पाहिल्यामुळे झालं बघा तर का आला हेच करलं आता अंघोळ घालणार त्याला ती वा हे होती की 8 दिवस होते हा मग राहून दे 8 दिवस त्याला आणि पाणी लागले काय तर व्हायचं चला साहेब म्हणजे दिवस राहिले थोडं 2च राहिले दिवस आणि आपल्या फॅमिलीला माहिती आपण भाज्यासाठी काय काय केले आणि काय काय करणार आहे अजून होय आणि आमची स्वप्न हेच पूर्ण करणार सोडायला औषध पाहिजे छान महिन्यानं दात लावला का सायदात ते हा तू मला म्हणले ना दात लावले भाज्या स्वप्नात येऊन दादा मी जेव्हा दादा नव्हे तुमच्यामुळे मला दादा मला तू भाज्या भावा जाऊन सायदा टिवेल का नाही तेव्हा तुम्ही पाळणार आता म्हणलेला बघा आता सर कोपचार घेतोय नाही गोंधळा येत येस नीट हातच घालू नका ते हातच घालत नाही हा नाही मारत येस नीट हात घाल त्याला काय केलं मी असं वाढ बोलून का नाही जवळ जाऊन इसण्याचे फिरून दिलं त्यामुळे तुम्ही जवळ जसं जाय का नाही तसं ते त्याला शंका आली की अंगावर येते केस राहणार आहे मी एकाची कमेंट आलेली की बघितलं का आली की झोपला नाही त्याला महिनाभर सांगितलं डॉक्टरनं झोपलेला की काय आता काय कसं आहे माहिती का प्रत्येक दररोज तोच व्हिडिओ सोडणं माणसाला आवडत नाही तू काय मला दररोज झोपतेला व्हिडिओ लागते तुला काय म्हणणार कंटिन्यूच पाहिजे नुसतं होय झोपलाय मग जवळजवळ आरोग्य म्हणून आल्यापासून किती दिवस चालू लावताना तू दवाखान्यात हो होतं 15-20 दिवस होय 15 दिवस त्याच्या आधी आपण 10 आज दिवस हो ते 15 दिवस हो 25 दिवस कंटिन्यू चालू ना आणि ठरलं की ऊन पाण्यानं आणि शेकलं तेव्हा व्हिडिओ टाकलाय होय परत काय ठरलं की बाबा 4 दिवस गॅप द्यायचा फेरी आणण्याचा हो परत काय चालू झालं रे ती पडदाची टाक पडदाची टाकल्या आता काय सांगू तुम्हाला आम्ही काय मुद्दाम करतोय आम्हाला पण माप वाटतंय की गाडवा का धन्यवाद कोणाला वाटणार नाही स्वतः नंदी असलं पळवायचं आम्ही यांच्यासाठीच घेतल्या काय भाड्याला घेतलेली नाही गाडी वाटते घालावी चला जाऊन मैदान करावं खरं आपलं ठिकाण अजून पोचायचं नाही हो साहेब म्हणजे सगळा झाल्याशिवाय कसं न्यायचं होय तिथं जाऊन आणि काय दुखलं पुन्हा आणि बाहेर गेला काय गेला हसणार म्हणजे जास्त बेकार मनापासून वाटतं की त्याच बेकार वाटणार आवड आहे आपल्याला म्हणून आम्ही बघतोय
असं नाही की हिंदी केसरी व्हावं, ही हिंदी केसरी म्हणायला लागली म्हणजे आपली मारल मारल जे फॅमिली आहे त्यांचं वाटतं अपेक्षा आहे त्याची हा. आपल्याकडे काम करते ते म्हणते हा हे काय येऊ नाद लागला हो नाद करते काय हा नाद असा लागतो भिनलाय आता लागतात मला 1-2 वर्ष झालं असतील तुम्ही नाच चालू करून रायबा तेच की 2 वर्ष झाली मला 2 वर्ष पूर्ण झालं आता. हो चला आता साहेब आणि साहेबाचं स्पेशल वैरण असते बरं का होय एवढा दमून आता बाबऱ्याला पळतोय आपण होय बाबऱ्याला जी स्पीड बाबऱ्या पळतून बाबऱ्याचा ह्याच्यात काय तुझा भाव केलाय का पळतोय म्हणून त्याला लाड होय. आणि ह्यो नाही पळत म्हणून त्याला लाड नाही असं नाही हम्म. त्याला सेम लाड त्याला सगळ्यांचंच सगळ्यांच असं नाही की आता बाबऱ्या पळतो बाबऱ्याला स्पेशल वैरण बाबऱ्या नुसतं खाद्य तसं काय खाद्य सगळ्यांनी तर सगळ्यांनी बंद तर बंद कोणालाच खाद्य नाही होय ते विषय कसं आहे आवड आहे आम्हाला नंदीची आणि असं बघू वाटत नाही होय एक दिवस जरी वैरण अशी कमी पडली तर दुसऱ्या दिवशी कधी होईल? जादा हो चला लय जाणार फोन काल आधी ती हम्म. त्यासनी जरा सांगतो माझ्या झालं ठीक म्हणून हा झालं आता हो. हीच आपण मोठी इथं टाकलं असं वाटलं तर देशात कशाला ते वाटतं का ना आपल्याला एक पाहिजे जरा हे करते पण एक सरीत काहीच नाही ना उद्या पाहायला प्रॉब्लेम नाही मग कशाला काय नाही प्रॉब्लेम मग कशाला बिन कामाचं चला आपल्याला जायचं वैरणीला होय आता मग कॅन परत माळ आज माळ सुकून टाकले पाहिजे होय मग चला लवकर गेलं पाहिजे चला